तर फायमन टेक्निक, आता ही टेक्निक नेमकी काय आहे हे समजून घेत असताना, तर सर्वात प्रथम आपण काय चर्चा केली होती, की आपण जे शिकतो किंवा अभ्यास म्हणून आपण ज्या क्रिया करतो त्या क्रिया कोणकोणत्या प्रकारच्या आहेत. तर सगळ्यात पहिलं आपण पाहिलं, की अभ्यास करत असताना आपण ऐकण्याची क्रिया देखील वारंवार करत असतो किंवा आपल्याकडून होत असते. ज्यामध्ये काय बरं मी सांगितलं आत्ताच त्या प्रकारे वर्गात शिक्षक जे शिकवत आहेत आपण ते ऐकत असतो. आपण भाषण ऐकत असतो किंवा आपण शैक्षणिक व्हिडिओ जे आहेत ते सुद्धा आपण ऐकत असतो. ऐकणं हा देखील अभ्यासाचा एक महत्वाचा घटक आहे. परंतु जे ऐकलं जातं त्यातील फारच थोडंसं लक्षात राहतं, बाकी सगळं विसरलं जातं. बरोबर ना? आपण हे काल पाहिलं होतं. आता ऐकण्याच्या नंतर आपण दुसरी कोणती क्रिया बघितली, तर पाहणे आणि ऐकणे हे एकत्र. ज्या प्रकारे आपण आत्ताच म्हटलं, की शिक्षकांचं व्याख्यान आपण ऐकत असतो, त्याच वेळेला आपण शिक्षकांना पाहत असतो. त्याच वेळेला शिक्षक फळ्यावरती जे लिहित आहेत, आपण ते सुद्धा पाहत असतो. वर्गामध्ये जी काही हालचाल सुरू आहे, आपण ती सुद्धा पाहत असतो. शिक्षकांची जी बॉडी लँग्वेज आहे, आपण ती सुद्धा पाहत असतो. यासोबतच काय बरं, आपण मग तक्ते पाहतो, चित्रे पाहतो, जी पाहतो आपण YouTube वरती असेल, ती पाहतो आणि सोबत आपण ऐकत असतो. आता ऐकण्यापेक्षा जेव्हा आपण ऐकणं आणि पाहणं हे सोबत करतो, त्यावेळेला निश्चितच काय बरं, समज वाढते आपली. शिवाय काय बरं, अधिक आपण लक्षात ठेवू शकतो. म्हणजे ऐकणं याच्यापेक्षा तुम्ही जे ऐकताय, ते प्रत्यक्षात पाहणं, हे काय बरं थोडंसं अधिक लक्षात ठेवण्यासारखं आहे किंवा हे अधिक समज वाढवणारं आहे, हे आपण पाहिलं. त्यानंतर आपण पाहिलं, की लिहिणे. आता सामान्यपणे आपण आपल्या अभ्यासामध्ये बरंच काही लिहीत असतो. स्वाध्याय लिहिणं असेल, होमवर्क लिहिणं असेल किंवा बऱ्याचदा प्रश्नपत्रिका सोडवणं असेल, निबंध लिहिणं असेल, पत्रलेखन असेल, अशा अनेक गोष्टींमध्ये आपण लिहित असतो. त्याशिवाय नोट्स काढणं असेल किंवा समरी सारांश लिहिणं असेल, तक्ते, आलेख, नकाशे हे भरणं असेल, माइंड मॅप आपण जे शिकलो परवा, कॉर्नेल नोट्स असतील, तर या माध्यमातून आपण काय करत असतो बरं, लिहित असतो, लिखाण करत असतो. आता लिखाण करणं हे थोडंसं वैचारिक असतं. ज्यामध्ये आपण काय करतो, बऱ्याचदा विचार करत असतो. प्रश्नाचं उत्तर लिहित असताना आपण विचार करतो आणि ते लिहित असतो. आता मग लिहिणं आहे, याच्यामध्ये पाहणं देखील असतं आणि त्यामुळं काय बरं बऱ्याचदा किंवा जेव्हा आपण शिक्षक सांगताहेत, जेव्हा ऐकतो आहे, तेव्हा आपण पाहतो आहे, तेव्हाच आपण जर नोट्स काढत असेल, सर किंवा शिक्षक फळ्यावरती जे लिहित आहेत, ते आपण वहीमध्ये उतरत असेल, लिहित असेल, तर यामुळे तुमची समज आहे किंवा स्मरण आहे, ते आणखी मजबूत होत असतं. पण याच्याही पुढे जाऊन चर्चा करणं हे अधिकच समज निर्माण करणारं, अधिक काळ लक्षात ठेवण्यासारखं अशा प्रकारची गोष्ट आहे म्हणजे चर्चा करणे. चर्चा करणे यामध्ये प्रामुख्यानं गटचर्चा कोणत्या प्रकारच्या विषयासंबंधी आपण जे काय शिकतो आहे, मग तो कोणताही विषय असेल, विशिष्ट विषय घेणे आणि त्यावरती चर्चा करणे. यामध्ये काय होतं, हे सगळं होतंय. पाहणं होतं, ऐकणं होत आहे, विचार करणं होत आहे, आपले विचार व्यक्त करणं आहे, सोबत काय इतरांचे विचार समजून घेणं आहे, प्रश्न विचारणं आहे, उत्तर देणं आहे. त्यामुळं निश्चितच यामधून अधिक चांगली समज, अधिक चांगलं स्मरण होऊ शकतं. त्यानंतर 5वी गोष्ट आपण पाहिली, ती काय बरं, स्वतः करून पाहणे. म्हणजे काय?
तर जेव्हा आपण एखादं गणित पुस्तकात वाचतो, पण ते स्वतः करतो यात खूप फरक आहे. स्वतः ते गणित सोडवणं, प्रयोग पुस्तकामध्ये वाचणं आणि प्रयोगशाळेत जाऊन तो प्रयोग स्वतः करणं असेल, तर याला आपण अनुभवातून शिकणं असं म्हणतो. यालाच आपण प्रॅक्टिकल्स असं म्हणतो. यामधून काय होतं बरं? तुम्ही जे शिकताय, ते प्रत्यक्ष तुमच्या उपयोगामध्ये, तुमच्या अनुभवामध्ये येतंय आणि त्यामुळे काय बरं, निश्चितच हे अधिक काळ स्मरणात राहणारं किंवा अधिक समज वाढवणारं असतं. आता ह्या ज्या आपण 5 पायऱ्या पाहिल्या किंवा 5 क्रिया पाहिल्या अभ्यासाच्या. आता यापेक्षाही अधिक सरस, यापेक्षाही अधिक समज वाढवणारं, तुम्हाला अधिक सराव करायला लावणारं, अधिक विचार करायला लावणारं आणि सोबत काय बरं, खऱ्या अर्थानं ज्ञान संपादन करण्यास, म्हणजे ज्ञान मिळवण्यास मदत करणारं आणखीन एक गोष्ट आहे आणि ती म्हणजे काय बरं? तर इतरांना शिकवणे. स्वतः शिकलेलं जे असतं, जेव्हा आपण ते इतरांना शिकवतो, त्या ठिकाणी पोपटपंची करून, पाठांतर करून आपण लोकांना शिकवू शकत नाही. एखादा घटक, संकल्पना, गणित काही घ्या. जर समोरच्यांना शिकवायचं असेल, तर तुम्हाला त्या अगोदर चांगल्या प्रकारे समजावं लागतं. बरोबर ना? हॅलो? हो सर. लक्षात घ्या. आपल्याला एखादी गोष्ट कळली नसेल, समजली नसेल, तर फक्त निव्वळ माहितीच्या आधारे किंवा पाठांतर करून आपण ती गोष्ट इतरांना सांगू शकतो, शिकवू शकत नाही. तुम्ही सांगू शकता का? म्हणजे एखादी माहिती सांगणे, बरोबर, आणि शिकवणे यात काय फरक आहे? काय फरक आहे? तुम्हाला काय वाटतं? जर आपल्याला दुसऱ्यांना ती गोष्ट शिकवायची असेल, तर आपण आपल्याला पहिले ती चांगल्या प्रकारे समजायला पाहिजे किंवा आपण तिचं पाठांतर करायला पाहिजे. आणि आपण जेव्हा दुसऱ्याला सांगतो, तेव्हा आपण ती पाठांतर केलेली नसते किंवा नीट असं समजून घेतलेलं नसतं. फक्त आपण सांगतो की हा आपल्याला हे करायचं आहे म्हणून. ओके, चांगला प्रयत्न आहे. खूप छान. आणखीन कोण सांगेल? सर शिकवलेल्या आपल्या ज्ञानात अधिक भर पडते हम्म, आणि बरोबर. सांगितले. हा, बोला ना. यस वीरेन, तू काय सांगशील? अनन्वय? शिकवणे, पाठांत एखादी गोष्ट एखाद शिकवणे आणि सांगणे यात काय फरक आहे? एखादी गोष्ट आपण पाठ करून कोणत्याही व्यक्तीला सांगू शकतो, पण शिकवण्यासाठी आपण पाठांतर करू शकत नाही. आपल्याला ते पूर्णपणे समजलेलं असावं. आपण ते शिकवण्यासाठी शिकवतं ते आपल्याला यायला पाहिजे. बरोबर. आणखी हा वीरेन, तू काय सांगतोस बाळा? शिकवल्यामुळे आपल्याला म्हणजे अधिक लक्षात राहते आणि आता आपण सांगितलं तर आपल्याला पण ज्यादा काहीतरी लक्षात येत. ठीक. तर लक्षात घ्या मित्रांनो, शिकवण्यामध्ये 2 गोष्टी आहेत. एक म्हणजे काय बरं? पहिली ती गोष्ट म्हणजे स्वतःला समजलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही ज्याला शिकवताय ते त्याला पण समजलं पाहिजे. कळतंय मी काय म्हणतोय? म्हणजे सांगण्यामध्ये काय बरं? तुम्हाला माहित आहे, तुम्ही इतरांना सांगितलं. त्याला समजलं, नाही समजलं, कळलं, नाही कळलं, ही आपली जबाबदारी असते का? नाही. कळतंय? उदाहरण घ्या. आता या ठिकाणी मी हे तुम्हाला शिकवतोय. तर तुम्ही काय बघतो प्रत्येक वेळेला? की तुम्हाला ते किती चांगलं समजतंय. बरोबर ना? कळतंय. जर मला फक्त सांगायचं असतं, तर मी तुम्हाला प्रश्न विचारले असते का? नाही. बरोबर ना? मी उदाहरण दिलं असतं का?
नाही. कळतंय? मी काय केलं असतं, सरळ जे काही माझ्याकडे माहिती आहे ती माहिती सांगत सुटलो असतो. उदाहरण घ्या, जेव्हा एखादा व्यक्ती भाषण करतो, एखाद्या विषयावरती भाषण करतो, तो काय तो शिकवत असतो का? बोला पटपट. नाही. नाही. का असं तुम्हाला का वाटतं शिकवत नसतो, तो भाषण देत असतो शिकवत नसतो, असं का? कारण शिकवण्यामध्ये प्रश्न विचारणं आहे, समजलं की नाही ह्याचं कन्फर्मेशन घेणं आहे, समजण्यासाठी विविध प्रकारची उदाहरणं देणं आहे. बरोबर ना? वेदिका, श्रेयांशू, कळतंय मी काय म्हणतोय ते? हो सर. बरोबर ना? म्हणजे लक्षात घ्या, मला काय सांगायचं, इतरांना शिकवण्यामध्ये तुम्हाला स्वतःलाच अधिक काही समजून घ्यावं लागतं आणि सोबतच ते इतरांना समजलं की नाही किंवा इतरांना ते चांगलं समजावं इतकं सोपं करून सांगावं लागतं. त्याकरता विविध उदाहरणे द्यावी लागतात. बरोबर की नाही? हॅलो, हो सर. कळतंय का? सर. हे समजून घ्या, हे खूप महत्वाचं आहे. हे मी का सांगतोय, उद्या करायचंय आपल्याला, उद्या याचं प्रॅक्टिकल करायचंय. उद्या तुम्हाला शिक्षक बनायचंय, मी तुमचा उद्या विद्यार्थी असणार आहे, लक्षात घ्या. आणि मला काही येत नाही. मला काही येत नाही. त्यामुळे तुम्ही ठरवायचं, हे आता ही पद्धत तुम्हाला शिकवल ना मी, मग तुम्ही ठरवायचं, मला समजलं असं तुम्ही कसं सांगणार मग? कळतंय का वेदिका, श्रेयांशू, हो सर. आनंद भाई? घाबरला काय उद्या सांगायचंय म्हटल्यावर? हो सर. हो, कोण म्हणते हो? नाही. हा, लक्षात घ्या. तर मग फाइनमन मेथड जी आहे ती यावर फोकस करते. कशावर? इतरांना शिकवण्यावर. ओके, कळते मी काय म्हणतोय? फाइनमन जी टेक्निक आपण शिकणार आहे मित्रांनो, ती हीच आहे. काय करणे? इतरांना शिकवणे. इतरांना शिकवणे. कारण जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट इतरांना शिकवता तेव्हा ती तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे कळलेली असते, समजलेली असते आणि ती कायमस्वरूपी लक्षात राहणारी असते.